नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी। आता व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी आपण काय घेतला मसाला बघा। हे आलू घेतले आहे, 2 शिमला मिरची घेतली, 2 टमाटर घेतले, सांबार घेतला, चवी इतकी मिरची घेतली आणि 2 कांदे घेतले आणि हे सोयाबीन वडी घेतली। आता हे सोयाबीन वडी आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया। हे थोडी भिजवायची आहे आपल्याला सोयाबीन वडी। हे आणि हे पण आता टमाटर आणि हे मंडळी हे सोयाबीन वडीमध्ये पाणी टाकलं आहे। हे सोयाबीन वडी 5 मिनिट पाण्यामध्ये ठेवायची आणि हे आता टमाटर आपण छान धुवून घेतले आहे आणि 2 आलू पण धुवून घेतले आहे आणि 2 शिमला मिरची पण धुवून घेतल्या चांगल्या आणि हे कलमी पण आता आपण कोपरमध्ये घेतली आहे। आपल्याला व्हेज बिर्याणी छान बनवायची आहे। आज आमच्या म्हाताऱ्याची इच्छा झाली व्हेज बिर्याणी खायची, तर व्हेज बिर्याणी आपण छान बनवून घेऊया। मंडळी आपण भाज्या कापून घेतल्या आहे, शिमला मिरची कापून घेतली आहे, आलू पण धुवून कापून घेतले आहे, टोमॅटो धुवून कापून घेतले आहे, मिरची पण कापून घेतली, कांदे कापून घेतले आणि आता ह्या मसाल्यामध्ये आपण सर्व आता हे मसाला बारीक करणार आहोत। त्याच्यामध्ये लसूण, जिरं, अद्रक, धने, कलमी, गरम मसाला हे सगळा मसाला घेतला आहे, सांबार वगैरे घेतला। आपण या पाट्यावर आता बारीक करणार आहोत। आता ह्या पाट्यावर आपण बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला चांगला, कारण आता आमच्या म्हाताऱ्याची खूप इच्छा झाली व्हेज बिर्याणी खायची। कारण श्रावण महिना चालू आहे, आपल्याला नॉनव्हेज बनत नाही, म्हणून आपण आज आहे ना व्हेज बिर्याणी बनवत आहोत। आज म्हाताऱ्याची इच्छा झाली मसाला बिर्याणी व्हेज बिर्याणी। मसाला आपण आता पाट्यावर चांगला बारीक करून घेऊया, कारण आपल्याला व्हेज बिर्याणी बनवायची आहे। तर आपण हा मसाला पाट्यावर पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला। आता हा पाट्यावर आपण बारीक करत आहोत मसाला, कारण आपली व्हेज बिर्याणी टेस्टी झाली पाहिजे, कारण आपल्याला नॉनव्हेज बनत नाही आता पोळ्यापर्यंत। आता खायची इच्छा झाली तर आपण आता व्हेज बिर्याणी बनवत आहोत। मंडळी आपला मसाला तयार झाला आहे। आता हा पाट्यावर मसाला आपण बारीक करून घेतला आहे। आता हा मसाला आपण काढून घेऊया ताटामध्ये। आता हा मसाला काढून घेतला आपण, ह्या पाट्यावरचं थोडं पाणी घेऊन घेऊया मसाल्याचं। आता हे मसाल्याचं पाणी घेऊन घ्यायचं आहे आपल्याला, ताटामध्ये काढून घ्यायचं। पुन्हा थोडं घेऊन घेऊ। आता हा मसाला तयार झाला आपला। आता आपल्याला भात बनवायचा आहे। मंडळी आपल्याला व्हेज भात बनवायचा आहे आणि आता आपण चुलीवर गंज ठेवला। आता गंजामध्ये आपण तेल टाकून घेऊया। सहा भांडे तेल घेतलं। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। मंडळी आपलं तेल गरम झालं, त्यामध्ये आहे ना थोडं जिरं सोडून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे जिरं सोडून घेतलं, त्यामध्ये आपण कढीपत्ता पण टाकून घेऊया। कढीपत्ता टाकून घेतला। आता कढीपत्ता टाकून घेतल्यावर त्यामध्ये आता आपण कांदे टाकून घ्यायचे आहे आपल्याला। पहिले आपण हे गरम कलमी टाकून घेऊ। कलमी पण गरम झाली, आता कांदे सोडून देऊया त्यामध्ये तेलामध्ये। कांदे टाकून घेतले, कांदे चांगले होऊ द्यायचे लालभडक। मंडळी आपले कांदे लाल आले आहे, त्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊया। हिरवी मिरची टाकून घेतली आहे
हिरवी मिरची पण चांगली होऊ द्यायची त्यामध्ये, कारण आपल्याला व्हेज बिर्याणी बनवायची आहे. आता मिरची पण टाकून घेतली आहे, मिरची चांगली होऊ द्यायची. तर मंडळी आपली आता हिरवी मिरची टाकून झाली आहे, मिरची पण चांगली झाली आहे तेलामध्ये. आता तेलामध्ये मिरची झाली, त्यामध्ये आपण आता आपला वाटलेला मसाल्याचा पेस्ट टाकून घेऊया. वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आपल्याला पाट्यावरचा. पाट्यावर वाटलेल्या मसाल्याचा पेस्ट आपण होऊ द्यायचा चांगला तेलामध्ये, कारण आपली व्हेज बिर्याणी खायची इच्छा झाली. व्हेज बिर्याणी आपल्याला छान बनवायची आहे. आता आपण पेस्ट टाकून घेतला आहे मसाल्याचा. आता मसाल्याचा पेस्ट या तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा. आता मसाल्याचा पेस्ट चांगला तेलामध्ये होऊन राहिला, खमंग असा वास सुटला आहे आणि चांगला दूरवर वास जाऊन राहिला. आता हे छान मसाला ह्या तेलामध्ये होऊन राहिला आहे. आता मसाला तेलामध्ये चांगला शिजू द्यायचा. आता तेलामध्ये हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आणि वास पण खूप छान सुटला आहे याचा. आणि चांगला हा परतवून घेतलेला मसाला त्यामध्ये आता आपण हे मिरची पावडर आणि थोडी हळद आणि मीठ चवीइतकं यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे सगळं मिळवून घ्यायचं आहे. आता हे पण यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे. तिखट मीठ हळद, आता तिखट मीठ हळद छान परतवून घेतलं आहे यामध्ये. आता तिखट मीठ हळद परतवून घेतलं, त्यामध्ये आपण टाकू पहिले सोयाबीन वडी. आता हे सोयाबीन वडी टाकून घेतली आपण मसाल्यामध्ये. आता हे सोयाबीन वडी चांगली परतवून घेतली आपण मसाल्यामध्ये. आणि आता त्या मसाल्यामध्ये सोयाबीन वडी झाली. आता आपण त्यावर टमाटर परतून घेऊया. टमाटर आता मिळवून घ्यायचे आहे यामध्ये चांगले मसाल्यामध्ये. टमाटर पण चांगले मिळवून घेऊ आता. टमाटर मिळवून घेतले, यामध्ये शिजत आहे चांगले. आता त्यामध्ये आपण आलू टाकून घेऊया. आलू टाकून घेतले आहे, चिरून धुवून घेतली पहिलेच आलू आपण. आणि शिमला मिरची पण टाकून घेतली आहे त्यामध्ये. आता शिमला मिरची टाकून घेतली आपण. आता शिमला मिरची थोडी होऊ द्यायची त्यामध्ये. मंडळी आपण आता हा मसाला तयार केला, त्यामध्ये आता तांदूळ धुवून टाकायचे आहे आपल्याला. हे आता तांदूळ आपल्या घरचेच आहे. आता आपण धुवून यामध्ये मसाल्यामध्ये मिळवून घेऊया छान, कारण आपल्याला व्हेज बिर्याणी छान बनवायची आहे आणि खमंग असा वास सुटला आहे व्हेज बिर्याणीचा. आता ही व्हेज बिर्याणी आपण तांदूळ टाकले आहे. आता हे मिळवून घेऊया चांगले. आता त्यामध्ये आपण पाट्यावरचं काढलेलं ह्या मसाल्याचं पाणी टाकून घेऊया थोडं. पाट्याच्या मसाल्याचं पाणी होय टाकून घेतलं. कारण आपली व्हेज बिर्याणी छान बनली पाहिजे. कारण आमच्या म्हाताऱ्याची आज इच्छा झाली व्हेज बिर्याणी खायची. आणि श्रावण महिना असल्यामुळं आपल्याला काही नॉनव्हेज वगैरे बनत नाही, तर आपण आज व्हेज बिर्याणी बनवली. आता हे विस्तो लावायचा चांगला. तर मंडळी आपण आता हे तांदूळ टाकून घेतले, हे चांगलं मिळवून घेतले आहे. त्यावर आपण आता हा सांबार सोडून द्यायचा आहे आपल्याला.
आता सांबार सोडला आणि हा आमच्या घरचा मसाला होय तयार केलेला, हा मसाला पण टाकून घेऊया. आम्ही घरी तयार केलेला मसाला आहे हा मसाला टाकून घेतला. यामध्ये आपल्याला व्हेज बिर्याणी छान बनवायची आहे. खमंग असा वास सुटला आहे. आता त्यामध्ये आपण तयार होणं इतकं पाणी टाकूया. तीन ग्लास पाणी घेतलं आहे. आता यावर आपण झाकण ठेवून घेऊया. आता हे 5 ते 10 मिनिट यामध्ये चुलीवर शिजू द्यायचं आहे त्याला. मंडळी, आपला भात तयार झाला आहे. आपण आता हा म्हाताऱ्याला भात आपल्याला द्यायचा आहे वाढून. आता हा भात तयार झाला. आपण म्हाताऱ्याला जेवण देऊया. आणि मंडळी, आपला भात तयार झाला आहे. आता आपण म्हाताऱ्याला जेवण द्यायचं आहे आपल्याला. आपण ताटामध्ये आता भात घेतला आहे आणि जेवण द्यायचं आहे. तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तुम्ही पण जेवण करायला या आणि सबस्क्राईब करा चॅनलला.